पिछाडीवर आहेत, तर इस्लामपूरमध्ये जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे नाना पटोलेंकडे साकोलीमध्ये अत्यंत कमी मार्जिन नॅरो मार्जिन असल्याचं आपल्याला दिसतंय। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी अपेक्षा नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली। अश्विन, खरं त्याच्यामुळे आधी भाजपाचे प्रवीण दरेकर म्हणाले होते की मला वाटतंय की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, आमच्या जागा जास्त आहेत, आमचाच मुख्यमंत्री होईल। तर तिकडे आता शिवसेनेकडनं देखील दावा होतोय। नरेश म्हस्के म्हणतात एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री व्हावं। त्यामुळे एकीकडे ही वक्तव्य येतात, दुसरीकडे अनेक दिग्गज जसं आपण मगाशी बोललो जे पिछाडीवर आहेत, बाळासाहेब थोरात पिछाडीवर आहेत, रोहित पवार पिछाडीवर आहेत आणि अनेक मोठे नेते, आता जयंत पाटील देखील पिछाडीवर गेलेले आहेत। त्यामुळे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर जात असताना इकडे आता मुख्यमंत्री पदाची रेस ही पुन्हा एकदा सुरू होताना बघायला मिळते। म्हणजे जास्त जागा निवडून आल्याचा आनंद महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोच आहे, पण त्याच्यासोबतच मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरून काहीशी रस्सीखेच आपल्याला महायुतीमध्ये पाहायला मिळते। अश्विन, एक छोटी कमेंट आपण घेऊया तालपाटक सरांची। कमेंट म्हणजे गमतीशीरच कमेंट आहे। प्रसिद्ध राजकीय वात्रटिकाकार फुटाणे जे आहेत, रामदास फुटाणे, त्यांची एक वात्रटिका वाचून दाखवतो इथे। इकडे काय तिकडे काय, मंडपात गोपाळकाला आहे, 3-3 बाशिंग एकच वरमाला आहे। उद्याचं सांगता येत नाही, सगळंच विपरीत असेल, कदाचित बोलवर बँडवाला दिसेल। त्यामुळे काय होईल काय सांगता येत नाही। जरी ती कालपर्यंतची पात्रटिका खरी असली तरी आज सगळं स्पष्ट आहे। इकडे काय तिकडे काय कुठलाही गोंधळ नाही। 132 जागा भाजपच्या स्पष्ट दिसत आहेत। पण अडीच वर्ष 2 मुख्यमंत्री नाही, दावे करू तर दाव्याचं काही अडचण नाही, पण आता भारतीय जनता पार्टीची सुनामी महाराष्ट्रात आहे। मुख्यमंत्री होईल त्याचं ठरेल थोड्या दिवसामध्ये। केशवराव, तुम्हाला असं वाटतंय का आत्ता मनामध्ये आतून की अरे आपण 148 अधिक 4 152 लढल्या, आणखीन एक 10-20 लढवलो असतो तर मग तर सगळं 144च होऊन गेलं असतं। आता 144 झालंच आहे ना त्याच्यामध्ये, त्यात काय अडचण आहे। पण आम्ही महायुती मांडणारे लोक आहोत, त्यामुळे महायुतीचे नेते एकत्र बसतील आणि मुख्यमंत्री कोण होईल ते ठरवेल। काश और 10 जागा लढते। महायुतीचे नियम, महायुतीचे संकेत हे पाळण्याची भारतीय जनता पार्टीची परंपरा आहे। त्यामुळे आम्ही असंही 144 होऊ शकलो असलो तरी सुद्धा आम्ही महायुती म्हणून चर्चा करून निर्णय करू। एक छोटी कमेंट अमोल मिटकरींची घेते। जागा पाहिल्या तर 131 भाजपकडे आहेत, 55 शिंदे गटाकडे आहेत। अजित पवारांना सोबत न घेताही सरकार स्थापन होऊ शकतं असा अंदाज आहे। शेवटचे आकडे येऊ द्या, आता हे कल चालू आहेत, किती फेऱ्या बाकी आहेत आम्हाला माहिती आहे। 35च्या वर आमचा आकडा जाणार आहे आणि महायुतीचं सरकार तर बनताना दिसतं, हे चित्र अगदी स्पष्ट आहे। पण आम्ही जो काल अंदाज केला की 40 ते 45च्या दरम्यान आमच्या जागा येतील, आणि जसं आता राजीव सरांनी सांगितलं की जसं यांना वाटत होतं की आम्ही अधिक जागा लढवल्या असत्या तर वन हँड आमची नाही, पण अजित पवार सोबत येण्याने पांचजन्यमधून वगैरे पण नाराजी व्यक्त केली होती। अजित दादा महायुतीच्या सोबत आहेत, ते कुठंच जाणार नाहीत आणि इकडे जाऊनही काही अर्थ नाही ना। आता महायुती घट्ट आहे। तुम्ही किती जरी उलट सुलट गणित लावायचा प्रयत्न केलात, हे असं झालं तर तसं होईल, तरी सुद्धा महायुती घट्ट आहे। महायुती एकत्रितच असेल आणि महायुती एकत्रित सरकार स्थापन करेल। महेश तपासेंना माझा प्रश्न आहे, एकंदरीत लोकसभेचा स्ट्राईक रेट बघितल्यानंतर आणि आत्ताचा सगळा प्रचार बघितल्यानंतर शरद पवारांच्या पक्षाला एवढे कमी जागा मिळतील असं वाटलं नव्हतं। तुमचं काय आकलन होतं? नक्कीच आता जो आकडे येतात ते फार धक्कादायक। आम्हालाही अशी अपेक्षा नव्हती की अशा प्रकारचे आकडे येतील। लोकसभेनंतर आम्ही लोकसभेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला, त्याचे मुद्दे ज्वलंत होते आणि त्याच्यानंतर बराच ग्राउंड मला वाटतं महायुतीने कव्हर केला आहे।